हा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र अमोल कीर्तीकरांविरोधात कोणाला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा असा प्रश्न शिवसेनेला पडलाय। त्यामुळे नुकतेच काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या संजय निरुपम यांची इथे चाचपणी सुरू आहे। त्यामुळे संजय निरुपमांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे असतील किंवा सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर या कलाकारांची देखील चाचपणी सुरू आहे। त्यामुळे उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार ज्यांना ज्यांना मान्य आहेत आणि त्यांच्या विचाराच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय आमच्याबरोबर यायला जे जे कोणी समविचारी तयार असतील त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं, कोणत्या गटाकडून, कोणत्या तटाकडून हा त्यांचा प्रश्न आहे। पण मी खात्रीने सांगतो, उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेनं शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील। अजिबात नाही, उलट सोपी जाईल। आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लढत आहे।